नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठी 5मध्ये सूरज चव्हाण ट्रॉफीचा विजेता ठरला होता. त्याने ट्रॉफी जिंकली खरी, पण तेव्हाही सोशल मीडियावर अनेक नेटकरी तो या ट्रॉफीचा योग्य नसल्याचं म्हणत होते. केवळ दया म्हणून बिग बॉसने ही ट्रॉफी त्याच्या हातात ठेवली आहे. मात्र त्यापेक्षा इतर स्पर्धक जास्त चांगले खेळले असं नेटकऱ्यांचं म्हणणं होतं. सूरजने आपल्याला गेम कळत नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आता अंकिताने त्याचा खरा चेहरा उघड केला. त्याला सगळा गेम कळत होता आणि आम्हाला हे घराबाहेर आल्यानंतर समजलं, असं म्हणत तिने सूरजची पोलखोल केली. अंकिताने नुकत्याच अभिजात मराठीला मुलाखत दिली. यात बोलताना ती म्हणाली, घरात असताना आम्हाला असं वाटायचं की सूरजला गेम समजत नाहीये, त्याला कोणाची तरी मदतीची गरज आहे. पण खरं तर आमच्या आधीच त्याला सगळा गेम कळला होता. आम्ही ज्या रणनीतीचा विचार करत होतो त्याही पलीकडे जाऊन तो विचार करत होता. आम्हाला वाटलं की आम्ही त्याला सांभाळतोय, पण उलट तोच आम्हाला त्याच्या तालावर नाचवत होता. सूरजने आपलं साधं रूप अशा प्रकारे वापरलं की समोरच्याला तो कधी स्पर्धक वाटलाच नाही. हीच त्याची सर्वात मोठी रणनीती होती. अंकिता पुढे म्हणाली, आजच्या काळात सोशल मीडियावर इमोशनल कंटेंट विकला जातो. जो माणूस स्वतःला बिचारा आणि गरीब म्हणून प्रोजेक्ट करतो त्याला लोकांची जास्त सहानुभूती मिळते. सूरजला हे खूप चांगलं कळलं होतं की प्रेक्षकांना काय द्यायचं आहे. सोशल मीडियावर जो बिचारा दिसतो तो प्रत्यक्षात खूप चतुर असतो. त्याला माहीत असतं लोकांच्या भावनाशी कसं खेळायचं. जसं बिग बॉसच्या घरात जातीवर भाष्य करायला बंदी आहे, तसं परिस्थिती किंवा गरिबीवर बोलण्याही बंदी असायला हवी. तुमचा गेम खेळा, तुमचं टॅलेंट दाखवा, पण सहानुभूती मिळवण्यासाठी तुमच्या गरिबीचा वापर करू नका. खेळ हा खेळासारखाच व्हायला हवा, तिथे कोणत्याही परिस्थितीचा फायदा उठू नये. अंकिताला स्वतःची चूक सांगत म्हणाली, सूरजने शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणे खेळ खेळला. दिसायला तो साधा दिसायचा, पण आतून तो मास्टरमाइंड होता. आम्ही तिथे मूर्ख ठरलो आणि तो ट्रॉफी घेऊन गेला. असो, आता त्याचे लग्न झाले आणि तो सुखी आहे हे पाहून आम्ही आनंदी आहोत.